नमस्कार मंडळी. आयुष्यातल्या समस्यांकडे तिरकसपणे बघण्यासाठी हास्याचा चष्मा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवणाऱ्या चर्चासत्रात आज आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र रंगणार आहे. चला तर मग सज्ज व्हा हास्याच्या इष्टापत्तीसाठी. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे हास्यरथी महारथी. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्ती धोके व्यवस्थापन आणि त्यावर मार्गदर्शन करायला इथे उपस्थित आहेत अग्निशमन विभागाचे अधिकारी पृथ्वी प्रताप सर. माझ्या कवितेने आता मंडळींचं स्वागत करणार आहोत. सर चालेल ना? येस प्लीज. हा, तर मी ऐकवते कविता विषयाला धरून आहे. पहा, आपत्ती येते, आपत्ती येते न सांगता येते. काय येते कशी येते, काय येते कशी येते, आपण तिला बोलावतो का? ये ये ना, ए दारात का उभी अगं ये, असं आपण तिला बोलावतो का आपत्तीला? नाही ना, नाही. मग कशी येते ही आपत्ती, कशी येते आपत्ती, का करते शानपत्ती? केलाय केलाय का कधी विचार? विचार करा, विचार करा, विचार करा. नाहीतर कविता करा, कविता करा, माझ्यासारखी कविता करा. जबरदस्त. त्यासारखेच अंगावर उभा राहायला माहिती आहे. काय साला काव्य आहे ना मॅडम. मी काय म्हणतो, तुम्ही ह्यांच्यापासून ना थोड्या लांब बसा. का? का म्हणजे तुमच्यात ना एक आग आहे. हे अग्निशमन वाले आहेत ना, तुम्हाला कधी पण विझवतील. मोरे तुम्ही मोरे. मला कळत नाही काय चाललंय. कार्यक्रम सुरू आहे ना. आणि मॅडम काय म्हणजे ही कविता होती? हो सर, मुक्त छंद. नाही, फक्त छंद आहे म्हणून कविता करताय तुम्ही. मुक्त फक्त आशय, बाकी काय नाही. कुठेही चाललंय. एक लक्षात घ्या, आपल्याला काही सुचलं म्हणून वाटेल ते लिहून काढायचं आणि आ वाढून बोलायचं म्हणजे कविता नसते. त्यामुळे तुम्ही कविता करू नका. मी काल रात्रभर जागून केली आहे सरी कविता. पण कवितेचे डोळे सुचतायत ना, असं नका करू. कवितेचे डोळे सुचतायत. तुम्ही काय करा, रात्रीची तुम्हाला एखादी कविता आलीच ना, पटकन उशीखाली दाबून मारून टाका आणि उशीवर डोकं ठेवून झोपा. हरकत. तर आपण मूळ विषयाकडे येऊया मित्रांनो. वा, म्हणजे आज गंमत आहे बघा. अजून विषयाला सुरुवात नाही झाली तोपर्यंत प्रेक्षकांना प्रश्न पडलेत म्हणजे चर्चा रंगणार. पहा ना सर, पहा. विचारा सर, विचार. सर. हा सर. उदबत्ती खोके व्यवस्थापनाचं मला एक प्रश्न पडलेला आहे. एक गल्लत झालेली आहे. आपत्ती धोके व्यवस्थापनाचा विषय आहे. मी येतो तुमच्याकडे, मी येतो. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे आपत्ती धोके व्यवस्थापन. बरोबर आहे. मुळात मला सांगा, आपत्ती म्हणजे काय? बोला, सांगा. नाही माहीत. क्या बात आहे सर. पाहिलं का, याला म्हणतात सर प्रामाणिकपणा. त्यांना नाही माहिती आपल्या प्रेक्षकांना आपत्ती म्हणजे काय ते म्हणाले. नाही माहित. मला कळतंय, पण जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही मला आवाज देऊ नका ना. मी सांगतो. तर आपत्ती म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपत्ती म्हणजे संकट. आणि कठीण भाषेत नाही, जर मी सोप्या भाषेत सांगतोच आहे तर मग कठीण भाषेत कशाला ऐकायचंय? नाही, कठीण भाषेत पण आपल्याला कळलं पाहिजे. नाही, सांगतो. अरे हरकत नाही, मी सविस्तर सांगतो. आपत्ती म्हणजे काय, तर संकट म्हणजे मुळात असं एखादं संकट जे कुठलीही पूर्वसूचना न देता येतं त्याला आपण म्हणतो आपत्ती. कळते? डेंजर. अगदीच आपत्ती डेंजर असते. नाही, आपत्ती हे लय डेंजर आहे. नाही, एक दिवस काय झालं, मी असा काठीला गजरा बांधला आणि पायपावर चढून वरच्या मालेवर परवीन राहते ना तिच्या खिडकीतनं टाकत होतो.
तेवढ्यात काय झालं, तिच्या नवऱ्यानं मला बघितला. बर. काय आपत्ती आली माझ्यावर माहिती आहे? आपत्ती बार सारखा मला त्यांना आपडला नाही. तुमचं नाव काय म्हणालात? मी कातील मोरे. 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 मुळात ही आपत्ती नाही, मस्ती आहे. मग गरजच नाही ना की आपण कुठल्या तरी वेगळ्या बाईच्या घरात असं खिडकीतनं गजरा वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही. नाही तर काय. आणि मग गजरा माळायचाच असेल तर मग एखादी लग्न न झालेली मुलगी बघायची आणि मग गजरा माळायचा ना. यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय ठरतं? हुश डायरेक्ट एक एक काय चाललंय, काय कार्यक्रम काय? नॅशनल टेलिव्हिजनवरती एक चर्चासत्र सुरू आहे, त्यात तुम्ही खुलेआम फ्लर्टिंग करताय आणि त्याच्यावरती तुम्ही चुकीचं हुश असं रिॲक्ट करताय. ईश्वरसला पाहिजे ना तो शब्द. आणि गजरे माळून घ्यायला एवढे केस आहेत तुमच्या डोक्यावर. गजरा मोठा आहे ना त्याच्यापेक्षा. मित्रांनो, विषयावर येऊया. लक्षात घ्या, आपत्ती धोके व्यवस्थापन. आता आपत्ती म्हणजे काय? लक्षात घ्या, आपत्तीचे 2 प्रकार असतात. एक असते मानव निर्मित आपत्ती आणि एक असते नैसर्गिक आपत्ती. हो हो. कळलं Yes, सर, correct आहे, त्यांना कळलं, कळलं. कळलं. तर नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेक प्रकार असतात. हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल भूकंप आला, आग लागणे. भरती ओटी ऐकलंय का कधी? लो टाईड, हाय टाईड ऐकलंय का कधी? नाही, मी फुल टाईड ऐकले. ऐका ना प्लीज सर, प्लीज तुम्ही थांबा ना सर. मी काहीतरी महत्वाचं सांगतोय ना. हा, जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा पाण्याची पातळी वाढते, जेव्हा ओहोटी येते तेव्हा पाण्याची पातळी कमी होते. पण भरतीत काय होतं तर पाणी वाढतं, त्यामुळे ते शहरात गावात शिरतं, त्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते की नाही. महापूर येऊ शकतो. हे की मुद्दा हा आहे माझा. महापूर आल्यावर काय करायचं तर बाबा जीवनावश्यक वस्तू घेऊन उंच ठिकाणी जाऊन बसायचं. मी काय म्हणतोय, आमच्या गावात समुद्र पण नाही, नदी पण नाही. हा. मी वर कधी जाऊन बसायचं? चांगला प्रश्न आहे सर. चांगलं. काय उत्तर द्याल सर? नाही, हौसनं वाटतं ना आपण बी कधीतरी वर जाऊन बसलं पाहिजे बाबा. दुपारच आपलं उन्हात तानाचं काय नाही, दिसतं. बरोबर. पण मी जर वर जाऊन बसलो, तुम्हाला काय आपत्ती नाही यायची ना मग? मला काहीच आपत्ती नाही. मुळात हा प्रश्नच नसला पाहिजे की बाबा तुमच्या घरी नाही येत ना हे नदी नाहीये, समुद्र नाहीये, पूर येत नाही, मग का वरती जाऊन बसायचंय तुम्हाला? नका बसू वरती जाऊन. आपलं असं हे बस हे. ए म्हणजे काय? हे म्हणजे काय? कशाला कराल तुम्ही मारायला? असं नाही. नका ना, मला हे करता बरोबर येते, आहे. मला असं ट्रिगर करता येते. उगाच वेगळं काहीतरी नाही. मुद्दाम करतायत काय? नाही, मुद्दाम मुद्दाम करतायत काय? नाही सर, आमचे नेहमीचे प्रेक्षक. ऐका ना, मला नाही हा. सांगायचं महापुराबद्दल. आपण नको, ह्या आपत्तीबद्दल नको बोलूया. महापूर आला की तुम्ही तुमचं मरा. मरा. मी आता नाही वाचवत सर, नाही. असं नका. तुम्हाला जर आपत्ती व्यवस्थापनच कळत नसेल तर तुम्ही मरा. मी एक तुम्हाला वेगळं आपत्तीबद्दल सांगतो. आग लागणं तरी तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आग लागते तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल? सर विचारा. वाचवा वाचवा ओरडायचं. आग लागल्यानंतर लोकांची त्रेधा तिरपीट उडते. कळत नाही, लोक पॅनिक होतात, अँक्शियस होतात. आगीत होरपळून मरणाऱ्यांपेक्षा त्या धुरात जीव गुदमरून मरणारे, हार्ट अटॅकने मरणारे जास्त असतात. लोकांना सुचत नाही तेव्हा काय करायचं? घसा कोरडा पडतो, तोंड सुकतं. अशात लोक वाचवा वाचवा असं का ओरडतील? शक्यच नाहीये ना. नाही, ए हसू नका, मारेन तुझी. सॉरी, मला चिडायचं नाहीये, पण असं नका काहीतरी बोलू. लक्षात घ्या, एक सोपा उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगतो. हे वाचवा वाचवा असं नाही ओरडायचं. तर एक ओला टॉवेल आपल्या तोंडाला गुंडाळायचा, पण डोळ्यांना नाही. म्हणजे दिसायला पण हवं ना आपण कुठे जाणार आहोत, कुठे पळणार आहोत. तोंडाला गुंडाळायचा आणि आगीतनं बाहेर येऊन मोकळ्या जागी जाऊन उभं राहायचं. नाही, मी असं एकदा केलं होतं, पण लोकांनी लय मला मारला माहिती आहे. लय मारला. लोक का मारतात तुम्हाला? काय झालं, मी आंघोळी करीत होतो. बर. तेवढ्यात काय झालं, बाहेर ना जलण्याचा मला वास आला. बर. मी तो टावेल असा कमरेला गुंडाळला आणि बाहेर आलो तर बघतो तर काय, तव्यावर बांगडा असा जलत होता आणि तो अचानक पेटला. बर. मग तो मी टावेल सोडला आणि तोंडाला बांधला आणि गॅलरीत येऊन उभा राहिलो. मला एवढा मारला. मला सांगा, हे माझी काय चूक होती? काय चुकलं मला? काहीच चूक नाही. काहीच चूक नाही. बरोबर आहे. महत्वाचं काहीतरी सांगतोय ना. आग लागल्यावर काय करायचं? मार खाण्याच्या गोष्टी सांगताय उगाच काहीतरी. एक मुळात लक्षात घ्या, जेव्हा आग लागते त्याच्यानंतर ती आग कशामुळे लागली याचं सुद्धा निदान करायचं. आणि मग गप्पे मारीन हे काय म्हणजे
हे कसं चिडू नका. पण अर्थ काय याचा मला सांग. मी बोलता बोलता हे करण्यात याचा अर्थ काय काय याचा अर्थ काय. बरोबर. मी मारेन याला. मी हा सर मला मी जेन्युइनली काहीतरी एक सांगायला आलेलो आहे. लक्षात घ्या, जेव्हा आग लागते तेव्हा ती आग कशामुळे लागलेली आहे बाबा. शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे का. जर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल तर पाण्याने ती विझवायची नाही, रेती किंवा माती टाकायची. हा. पण वेगळ्या कुठल्या कारणाने आग लागली असेल तर पाणी टाकायचं. हे कळलेलं आहे तुम्हाला. हा ओके, जाऊया पुढे. हा हा सर, हातभट्टी व्यवस्थापनाचं तुम्ही सांगणार होते त्याचं निघा चला. निघा माझ्या स्टुडिओत बाहेर. सर मला बोलू आमचे- का नाही तुम्ही ढक्कन? हे, प्रेक्षक आहेत सर, असं नका वागू सर, ते हे होतील ना. शब्द जवळ आहे. आपत्तीने हातभट्टी जवळ तरी आहे का मला सांगा. नाही. गरज काय या माणसाने मध्ये बोलायची. त्यांना पडला असेल सर. अरे पण गरज काय तुम्ही बोलायची. खरं तर मी तसं बोलतच नाही, सगळं आठवलं तरच बोलतो. मुद्दा वेगळा आहे माझा. विषय काय चाललाय मला सांगा. विषय काय जरी असलं तर मला आठवायला तर पाहिजे. हे बरोबर. बसून मला ते बसूच देत नाही शांतपणे. वेगळ्या विषयावरती येऊया आपण. आग आणि हे महापूर वगैरे मरू द्या, आपण वेगळ्या विषयाकडे येऊया. नैसर्गिक आपत्ती, भूकंप येतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. हो. भूकंप येतो. भूकंप आल्यानंतर आपण काय करायचं सांगतो. एकदम सोपा उपाय आहे. ते म्हणजे भूकंप आल्यानंतर टेबल असतो की नाही घरात, त्या टेबल खाली जाऊन लपायचं. दाराची एक चौकट असते, त्या चौकटी खाली जाऊन उभं राहायचं. नाही साहेब, मी एकदा केलं होतं पण मला लोकांनी खूप मारला माहिती आहे. का मारला तुम्हाला लोकांनी मोरे. काय झालं, मी आंघोळी करीत हे होतो. नका सांगू मला. प्रत्येक वेळी आपत्ती येते तेव्हा आंघोळी का करत असता तुम्ही. का तुम्ही आंघोळी करता म्हणून आपत्ती येते. करायला नका बोलू तुम्ही मध्ये. सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. भूकंप आला, टेबला खाली लपा, दगड पडू द्या, तुम्ही वाचा. याच्या खाली उभे राहा चौकटी समोर. मरू नका, फक्त वाचा. होय. फनी विकणार आहे ट्रेन मधला. फनी विकणार आहे. इधर आओ, 2 रुपये का दो. फनी विकणार आहे. सॉरी सर. पृथ्वी प्रताप सर एक्सक्यूज मी वगैरे म्हणा ना. हा. ऐका की, मी काय म्हणतोय, समजा जर माझ्या घरी भूकंप आला हा. मग मी तुमच्या घरी आलं चालतंय का. एक मिनिट. तुमच्या घरी भूकंप आलाय तर तुम्ही माझ्या घरी काय याल. टेबल नाही ना माझ्या घरी. अरे मग टेबल घ्या. एवढूसाठी टेबल घ्यायचा विकतल्या का. नाही एवढूशासाठी नाही. टेबलाचे अनेक उपयोग आहेत. म्हणजे तुम्ही टेबलावर जेवायला बसू शकता. नाही, आम्ही कसं म्हणजे गावाकडची माणसं मांडी गावून आपलं खाली बसतो ना जेवायला. मग खाली बसा जेवायला. मग टेबल कसा मग आणायचा. अरे नाही म्हणजे टेबल घ्या तुम्ही. टेबला खाली तुम्ही हे करा ना, लपा. मग तुमच्या घरी येतो की मग टेबला खाली मग लपा. नाही पण भूकंप तुमच्या घरी आलेला आहे ना. मग कसं करायचं मग. नको करू मग. नको करू चल. हे करायला मला हे करतात, मला ट्रिगर करतायत. नाही मला बस चिडून नका. चष्मा द्या खिशात नका ठेवू. चिडून नका. मला वाटलं मला बसा. तुम्ही कोणी विचारू नका प्रश्न. एकदम कोणी काही बोलू नका. शांत बसा. तुम्ही ओ दादा, तुम्ही विचारा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही शांत आहात. मग हा तुम्ही आपत्ती अर्थ काय याचा. आपत्तीचा अर्थ काय. हे नेहमीच आहे माझं. मी पहिल्या स्किट पासून हे शोधलंय ते करतो मी. शोधलंय म्हणून कुठेही कराल. प्रश्न काय तो विचारा ना. नाही प्रश्न काय नाही. अरे मग उभे कशाला राहिला मी बोलल्यावर. प्रश्न नाही, कारण लेखक विसरला माझं कॅरेक्टर लिहायला. मी नव्हतो या स्किटमध्ये. मला असं वाटलं की ते आपण शोधलं पहिल्या स्किटला हे वाला, तर ते कुठेतरी वापरलं पण पाहिजे ना. थोडं मी माझा ए गोस्वामी सरांना जाऊन सांग. चल गोस्वामी सरांना जाऊन सांग. मला कशाला सांगतो रे मरायला. ए गप रे गप. सॉरी आय एम रिअली सॉरी. मला ते होतं एकदम अचानक. सर पुढच्या विषयावर. पुढच्या विषयावर मोठ्या मोठ्या आपत्त्या सोडा तुम्ही. छोट्या आपत्त्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. छोटे आपत्ती ज्या येतात म्हणजे आता समजा शॉक माहितीये तुम्हाला. शॉक, विजेचा धक्का ऐकलाय.
आमच्याकडे विजेच धक्का नाही. विजेचा वडापाव आहे आमच्याकडे फेमसले. अरे नाही काय वडापाव ह्याच्या आईला खाऊन बघायला का नाही? मला नाही. काय सांगतो? चोरा बिरा टाकून मग अरे खाली आहे आपला पप्पूचा वडापाव जाम भारी चांगला ना, असतो. पिवली पिवली अशी चटणी देतो मला एकदम भारी वाटतं. मी काय म्हणतो ऐका ना कोणा वडापाव खायचा आहे मला चालेल. पण अत्यंत महत्वाचं मला कोल्ड्रिंक पण पाहिजे. अरे तुला 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 हवंय काय मिरची वडापाव आणि तुला जे? मला पण एक वडा मला एक एवढं. खायला आणि एक 3 पार्सल. पार्सल बरं, मी काय पण मी काय म्हणतो आपण इथं मागवणार तो थंड होणार तिथं जाऊन जर खाल्ली ना वडापाव तर गरम तरी मिळेल खायला तुम्हाला काय वाटतं अरे पण गरम गरम देतो तो अरे, गरम वडा आहे ना ऐका. गरम वडा कसा तिथं तो डायरेक्ट आपल्याला तळून देईल कडे चला वडापाव. हा, त्याला नाही, नाही, मला नको वडा. अरे, वडापाव काय केस आहे? ऐका अरे सर मी अरे सर तुम्ही सांगितलंच नाही. तुम्हाला किती सांगू सर वडापाव? 2 चालतील सर? भजी पाव पण चांगला मिळतो सर. 2 नको मला हा 10 सांगा. वा 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 आज म्हणजे कायच्या काय रंगलं चर्चासत्र. वा 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 धमाल. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाद. वा 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 धुमाकूळ. इकडचे जे 5 जण बसले होते हे मला असं वाटतं की ही आपत्ती तुझ्यावरची होती पिपी आणि बाजूला रसिकाजी बसली होती तो धोका होता. वा दादा वा वा. आणि या सगळ्यात विराजला माईक न देणं हे गोस्वामीचं व्यवस्थापन. खर तर तज्ज्ञांचा सल्ला आणि निर्बुद्धांचा डल्ला असं सबटॅग लाईन त्याला हवी होती. पम्या काय बेरिंग आहे यार. कडक बेरिंग आहे कडक. अरुण हे कॅरेक्टर तुझ्याशिवाय कोणीही नाही करू शकत. आपत्तीला उद्बत्तीपासून हातभट्टीपर्यंत नेणारा तू एकमेव आहेस. क्लास क्लास. मोरे तू खरोखरच कातील आहेस आणि मला तू तोंडाला टॉवेल गुंडाळलेला दिसलास. वंडरफुल लाजवाब परफॉर्मन्स होता. वा 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 भावदार performance. सई सुसाट परफॉर्मन्स होता. मोरे तुमचं काय करायचं. आम्ही संपतो आणि आज पण आम्ही संपलो. थँक्यू. खूप मजा आली. वा 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 क्या बात है. पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा हे गाणं आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आज हेच पिकलं पान आपलं भरघोस मनोरंजन करणारे ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबळेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि विनोदाचे नवे पंडे ईशा डे. हॅलो कोण? कुठे नाही रे घरीच आहे. कुठे असणार? नाही रे खरंच घरी आहे. तुला काय असं वाटतंय? अच्छा शांतता. हा अरे ते बाबा नाही येत ना घरी. नाही त्यांना खाली खेळायला पाठवलंय. नाही तसं नाही आहे रे. हो काय झालंय? यांचं काय चाललंय? मी राऊत करतो तुला फोन. करतो नंतर करतो. काय जितेंद्र का असं का थकलाय? ओ जेम्स बॉन्ड तुमच्याशी बोलतोय. असं काय शांत बसलात? काही मी नामस्मरण करतोय. बाबा हे असं करू नका. माझ्या पोटात गोळा येतो. अरे खरंच नाही काहीच नाही झालं. खांडेकर कुठे तुझा बाप चौगुले? हे कन्फ्युजन करून ठेवलेस. खांडेकरचा बाप चौगुले काय करायचं आता? मी केलंय. पहिलं स्किट तुम्ही लिहिलं होतं तेव्हा ते कन्फ्युजन झालं होतं. अजून चालूच आहे ते. नको उघडू नको. दरवाजा उघडू नको. हात जोडतो मी. बाबा काय झालंय मला सांगा. दरवाजा बाबा 1 मिनिट थांबा. मला बघू द्या. 1 सेकंड. थांबा थोडा आलो. थांबा या पुढे तुझा बाप कुठे? हा तुझा बाप कुठे? म्हातारा वाटत. बोलो त्याला बोलो. बाबाला बोलो. हळू त्या बाबाला बोलो. हळू लवकर बोलो. बाबाला बोलो.
हळू बोला जरा. ऐका काकू काय झालं आणि तुम्ही नीट बोला. म्हातारा वगैरे बोलू नका. बाबा आहेत ते माझे. मग काय तुझ्यासारखा जितेंद्र बोलू? बोलो तुझ्या बापाला बोलो. तातय्या एक मिनिट काकू काय करताय का? बाबा काय केलंय तुम्ही? नाही बेटा. बाबा काय केलंय तुम्ही? मी काही नाही केलंय बेटा. माझं वय बघ. मी काय करणार बेटा? बाबा मग काकू असं का म्हणतायत? खरं सांगा काय काय केलं काकू? काय काय केलं यांनी? तुझ्या बापाने ह्या म्हाताऱ्याने मगाशी क्रिकेट खेळताना माझ्या गाडीची काच फोडली. नाही त्यांच्या काचेवर बॉल का मारला तुम्ही? हे पशा, अरे बॉल नाही मारला, अख्खी बॅट मारली. बाबा काय केलंय? काय केलंय इथे? ते आमचं लवकर सांगा बाबा. बाहेर ओणवा करेन मी आधीच. नाही मी सांगतो. ज्येष्ठ नागरिकांचा आमचा जो ग्रुप आहे खाली बसलेला असतो नाक्यावर, त्यातले जे पोस्टातले आहेत ना सुर्वे काका, ते म्हणाले की शुभमन ख्रिस गेल कसा मारतो ते दाखव. म्हणून मग मी दाखवलं. कोण कसा मारतो? शुभमन ख्रिस गेल. शुभमन गिल वेगळा आहे, ख्रिस गेल वेगळा आहे. नाव धड माहिती नाही तर कशाला खेळता क्रिकेट? माहिती नसल्याचा आणि खेळायचा काही संबंध नसतो. ह्याचं नाव जन्माच्या आधी मला माहिती होतं का? तरी सुद्धा ह्याची आई आणि मी खेळलोच ना. बाबा नाही काय बोलतात तुम्हाला? म्हणजे ते तांदळाच्या ताटात अंगठी बिंगठी काढतात ना, असं ते खेळतो ना आपण. खेळलोच ना रे पशा. काय करू बाबा? मला वात आणलाय तुम्ही यार. वात आणला अख्ख्या सोसायटीत वात आणलाय तुम्ही. ओरडो बापोंको ओरडो. बापोंको वृद्धाश्रम में डाल दो. आता सिंह काय म्हातारा झाला. बिनसुळे का सिंह क्या करूंगा. ते सिंह अभी ओरडणार नाही. आता तो फक्त पुरपूर करणार. बाबा इतका बोरिंग टोन आहे ना, इतका बोरिंग छान टोन आहे ना. हे नका करू. मुळात तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं नाही खेळायचं. तुम्ही क्रिकेट खेळायला का गेलात? तुम्हाला कशाला पाठवलं? चेस खेळायला पाठवलं. तुम्ही क्रिकेट का खेळायला गेलात? अरे ती जिनतमान यायची वेळ झाली होती ना. आमच्या ग्रुपमधले म्हणाले की ती आल्यावर सिक्सर कोण मारेल त्याला 5 रुपये देऊ आम्ही. म्हणून मग मी कोण येणार होती? जिनतमान. कोण झिनतमान? कोण झिनतमान? काकू कोण झिनतमान? आपल्या सोसायटीची इंदलकर आजी माहिती आहे? इंदलकर आजीला तुझा बाप झिनतमान म्हणतो. काय? हे बघ हे बघ हे बघ. अरे हे काय ना, बाकी सोसायटीतल्या बाकीच्या आज्या आहेत ना, त्यांना जुन्या हिरोईनच्या नावाने एक तर जिनत अमान, एक काय मधुबाला, एक तर परवीन बाबी. परवीन बाबी? कोण आहे परवीन बाबी? कोण आहे परवीन बाबी? मी आहे परवीन बाबी. तू है मेरे दिल की चाबी. तू ही मेरी परवीन, तू ही मेरी बाबी. मला परवीन बाबी म्हणतो. बघ तुझा बाप काय बोलतोय. बाबा काय? आजीना परवीन बाबी बोलता, यांना परवीन बाबी बोलता, बाब्याला तुम्ही बाबी बोलता. कोणी बाप लेक ना मिळालेले तुम्हाला आजी. बाबा हे काय आहे? लाज वाटली पाहिजे बाबा तुम्हाला. तिच्या समोर ओरडू नको. शपथ आहे तुला. मारेन मी. बाबी समोर एक शब्द बोलायचा नाही. बाकी जीव घे माझा. खांडेकर मी तुला आधीच सांगते, या बापाला तुझ्या चौगुल्याला सांगून ठेव. बाबी चौगुले नको ग, समूली म्हण ना. काय सांगते ते ऐका ना. काय सांगते ते ऐका. या म्हाताऱ्याचा तुम्ही सगळं सांगणार. म्हातारा बोलायचं नाही. आजोबा तुम्ही गप्पा बसा. मी सगळं सांगणार या म्हाताऱ्याचा. हा म्हातारा काय करतो माहिती? बापाच्या आरतीला सोसायटीत येतो. आरती सगळी झाली की जाताना माझ्या दरवाजासमोर कचऱ्याचा डब्बा असतो, तिथं पेटती उदबत्ती लावतो आणि खाली सुतळी बॉम्बची वात लावतो. 10-15 मिनिटांनी उदबत्ती संपल्यावरती तो सुतळी बॉम्ब धडाम करून फुटतो आणि सगळीकडे कचरा कचरा होतो. काय करू यार मी तुमचं? मी थकलो यार. काय करू मी तुमचं? ही काय विकृती आहे बाबा? लोकांच्या दारात तुम्ही बॉम्ब फोडता, सुती बॉम्ब. आम्ही सगळे ग्रुप मधले ओपन हॅमर खेळतो. काय खेळतात? काय खेळतात? पाहिलंय तुम्ही पिक्चर?
मग नाही गप्प बसा ना बाजूला. तुम्ही त्या ताईच्या बांगड्या बिंगड्या बघता, तुम्ही साईडला थांबा. पशा तिला बोलायचं नाही. बाबा अहो तुम्हाला ओपन हायमर खेळायचं तर मैदानात जाऊन खेळा ना. काकूंच्या दारात कशाला खेळता? कारण ती खरात आमच्या हिट लिस्टवर आहे. गेल्या वर्षभर हिट लिस्टवर आहे ही. आमचा सगळा ग्रुप होता ज्येष्ठ नागरिकांचा. आमचे जे सुर्वे होते ना, सुर्वे 3 नंबर मधले, त्यांनी गेल्या वर्षी किल्ला बांधला होता. ही ऐका दमले म्हणून किल्ल्यावर बसले होते. 4 रणगाडे, 3 वाघ आणि 21 सैनिक चिरडले होते. मग काय तेव्हाच ठरवलं का हिला अद्दल घडवायची. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. हिला अद्दल घडवायची. तुम्ही कोणात न्याय देणारे? शेवटचे दिवस राहिले सुखाने जगा ना. अहो खरंच काकू, म्हातारपण असतं ना त्यात बालपण दडलेलं असतं. लक्षात घ्या. कसं असं म्हातारपण असेल ना तर म्हातारपणाला तुडवलं पाहिजे. बाबा म्हणून मी शांत बसतो, काय बोलत नाहीये. खांडेकर एवढंच नाहीये. थांब. हा तुझा बाप ना. हा बघ कसा बघ काय करताय बाबा? डोळ्यात मी फक्त बघतोय रे. मेला आता काय लांब उभं राहा. वाटांनी असं करू का मी? डोळे म्हणलं नको ते रात्री मेसेज करतो, मिस्ड कॉल देतो रात्रीचे. बाबा पहाटे 3:30ला मिस कॉल दिले तुम्ही. इथं काहीच नाही. थांब. हे बघ काहीतरी लिहितो आणि असे बोळे बनवून असं फेकतो. येता जाता माझ्या अंगावर बोळे. हे बघ घेऊन आली आहे मी सगळे जमा करून. हे काय लिहिलंय बाबा? मेरे दिल पे कब बुडकी मारोगे, मेरे दिल पे कब बुडकी मारोगे. हे बोळे लिहून तुम्ही आजींना मारता. स्पेलिंग मिस्टेक. डुबकी आहे ना ते, थोडं बुडकी झालं ते. अरे पण ठीक आहे ना, स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणून काय एवढ्या वर्षांची रिलेशनशिप तोडायची का? आजी थांबा. बाबा काय करताय तुम्ही? एक मिनिट. हे अक्षर तुझ्या बापाचं आहे? हो का? अरे काय करू मी तुझ्या म्हाताऱ्याचं? ह्याला काय दुग्धाभिषेक घालू का? माझ्या दरवाजासमोर मी दूधवाल्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवते. एवढे लिटर. या म्हाताऱ्याने काय लिहिलं? गेले 2 दिवस हा म्हातारा लिहितोय कल 20 लिटर दूध डालना. गेले 2 दिवस माझ्या घरात 20 लिटर दूध येते. मी पनीर केलं, दही केलं, छास केलं. डेअरी झाली माझ्या घरात दुधाची. हसतो काय बाबा तुमचं तुम्हाला कळतंय जरा? तिच्या समोर ओरडू नको. खरात काकू आधी जेवढे त्यांना अजून जाड करायचं तुम्हाला. कशावर भांडतोय? उदाहरण बघ ना त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते. आवर त्याला. बाबा वात आणलाय तुम्ही. गप्पा बसा ना जरा. बडबड काय चाललंय तुमचं सोसायटीत? आहे मी असाच राहणार. मी सिंह म्हणून जन्माला आलोय, सिंह म्हणून जगणार. बाबा ऐका माझं. बाबी 8 लाख पगार होता मला जेव्हा होतो ना नोकरीला. 8 लाख 80 लाख पेन्शन आहे आता इकडे. किती पगार होता? 8 लाख 80 लाख पेन्शन. आता जर कोणी माझ्या आयुष्यात आलं ना तर बाबी ये ना. मी घेऊन जाईन त्याला, आयुष्यभर सुखी ठेवेन सांगून ठेवतोय. माझ्याशी जो लग्न करेल बाबी तो सुखी होईल. अरे 100 जोर. पशा लवकर 100 मारता ना. मारा एक. पशा घे रे. 100 जोर मारतो रे. 50 किलोमीटर चालतो मी रोज. पण पिटा अजून बाबी करणं लग्न. कळलं ना बाबा? तुमची सोलुलुकी वेगळी असते. हा काय टोन लावलाय आज? हा काय टोन लावलाय? कारण माझं तिच्यावर प्रेम आहे रे. मला आवडते ती. काय झालं तिच्याशी लग्न केलं तर? एकटा असतो रे मी, तो असतो दिवसभर घरी. स्वभाव जुळले आमचे. मला लग्न करायचे तिच्याशी. बाबी माझ्याशी लग्न करशील? उरलेलं आयुष्य आपण एकत्र घालवलं चालेल तुला? अरे बशार काय करायचं म्हाताऱ्याचं ह्या वयात? प्रपोज करतोय आजीला. काय हरकत आहे? वय किती असलं तरी साथीदार हवा असं वाटू शकतं ना. चौगलं मला इतके दिवस वाटत होतं की तुम्ही असं त्रास द्यायला, खोड्या काढायला सगळं करताय हो. पण तुमचं खरं प्रेम असेल ना तर
लग्नाला माझी काही हरकत नाहीये. ओ आजी अहो नाही ओ, आता- अहो आजींच्या घरचे उगाच मला मारायला येतील. बाबा थांब रे मजा, थांब रे. आजोबा हे तुम्ही दोघं खरंच सिरियस आहात तुम्ही? अहो काकू नाही आजीच्या त्याच्या घरचे घरी मी बोलेन. अहो नाही हे हाऊ क्यूट कमाल डिसिजन आहे हा. मी बोलेन. तुम्ही खरंच सिरियस आहात ना? पण मी पण हुंडा दे मी हुंडा देणार नाही हा. पण काय काय हुंडा देणार नाही. नाही हुंडा तुम्ही यांच्याकडून घ्या म्हाताऱ्याला खपवल्याबद्दल. हे असं दांडेकर भारी होईल. दांडेकर अरे टोपीवाले राजपूत काय काय कसं काय असं जरा आमचं वेगळं चाललं. नाही मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. आणि बरं आहे तुमचे वडील पण समोर आहे बा. बाबा काय केलं पर ऐका खांडेकरजी ऐका राजपूत ऐका काय ऐका 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 माझ्या ऐका. आज सकाळी पाण्याच्या टाकी मागे तुमच्या वडिलांनी माझ्या आईला प्रपोज केला. ऐक 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 खांडेकरजी अनफॉर्च्युनेटली माझ्या आईने त्यांना होकार दिलेला. ऐकून घ्या आम्ही पुढारलेल्या विचारांची. ऐका ऐका म्हातारा म्हातारी दोघंही तयार आहेत तर आपण कशाला आडकाठी आणायची. त्यांचं लग्न लावून देऊ बा. तर त्याची बोलणी करायला मी आलेलो आहे. मी काय मी समजवतो. तुला लाज नाही वाटत तुला? सकाळी यांना प्रपोज करतो, आता मला खाली बसून वगैरे प्रपोज करतो. लाज नाही वाटत? बाबी मर तिकडे, मला नाही रमायचं इथे. काय तुम्हाला सवय मिळालेली? काय करता? आणि बरं असं करताय? सांभाळतो बापाला. अरे तुम्ही बायना धल्ला मारू धल्ला चकेल का थाना. मालिनीला सांगा मी फोन करतो. अरे कशाला मालिना दलिंदर माझ्या आईचं नाव नाही घ्यायचं. अरे बरोबर झालं. अरे माझी आई वाचली. माझी आई वाचली रे भाऊ. अरे माझी आई वाचली ना. आई वाचली. आईला सांगतो रे बाबा आई वाचली रे. शब्द बोलता येत नाही बाबा. असं काय करून ठेवता हे तुम्ही? दॅट्स लाईफ बेटा. हे काय आहे? लाज वाटत नाही बाबा? एका दिवसात 2 म्हाताऱ्यांना प्रपोज करताय तुम्ही? पशा मी आज 4 जणींना प्रपोज केलंय. आय कॅन एक्सप्लेन पशा, आय कॅन एक्सप्लेन. अरे पशा स्टँड बाय म्हणून ठेवलं रे. कोण आहात तुम्ही स्टँड बाय ठेवायला? अरे असं कसं? एका म्हातारीला मी प्रपोज केलं, तिने मला हो म्हटलं, आणि हो म्हटल्यानंतर लग्नाच्या आधी जर तिने यमराजाला हो म्हटलं तर मग स्टँड बाय पाहिजे की नाही? म्हणून मग स्टँड बायला मी अशा ठेवलेल्या होत्या. ठीक आहे. आता हे 4 जणी होत्या, त्यातली हे गेली, बाबी गेली, आणि हे आता हे टोपीवाल्यांची आई गेली. आता हे एक बोट कुठलंही हे कर. चल 2 मधलं एक बोट कर ना. एक शिर्के आजी चौकुल्या म्हाताऱ्या लायकी आहे का रे तुला माझी प्रपोज करायची? गेली शिर्के आजी पण गेली. आता इंदलकर आजी. वा 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 काय अतरंगी आजोबा हे. धमाल उडवून दिलीत. प्रसाद दा. बहारदार सदाबहार फारच मजा आली. व्हेरी ब्युटिफुली क्राफ्टेड स्किट. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. सई गोड परफॉर्मन्स समीरदा. वा 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 खूप मजा आली. खूप दिवसांनी आज बापलेक समोर आले त्याच्यामुळे त्यांचं दर्शन घेऊनही खूप आनंद झाला. ईशा मस्त, वने मस्त, खूप मजा आली. थँक्यू 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 सो मच. वा 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 वा. मंडळी आज आपण पहिल्यांदाच शेंद्रू गानू देवलेकरच्या कुटुंबाला भेटणार आहोत. चला तर बघूया या अतरंगी माणसाचं सतरंगी कुटुंब आपलं कसं मनोरंजन करतंय ते. बाय गे सकाळी सासऱ्याचा फोन बरा आहे ना? हॅलो काय हो? हां बरे आहेत ना? हां बरे आहेत ना? म्हणजे यावर्षी पण काय जात नाही तुम्ही? तसं नाही अहो देवदर्शनाला हो डायरेक्ट ना हो गाडीनं. हां हां घरचे बरे आहेत ना सगळे? सून बरी आहे ना? पोरगा बरा आहे ना? हां नाही सून चांगली आहे हो तुमची. पोरगा जरा अवदस आहे ना म्हणून म्हटलं बाकी काय नाही.
माझ्याकडे सगळं चांगलं आहे, सगळं ठीक आहे. पाऊस पाणी सगळं होय होय होय. काय वादळ वारा सगळं आहे. तुमची पोरगी हा ती झोपली आतमध्ये. सकाळी का कष्ट कुठले आयशीच्या व्हायचे कष्ट. सलग 3 वेळा जेवून जमले ती म्हणून झोपले. थकते. हा ठेवा ठेवा ठेवा. हा काय काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे. ठेवा तुम्ही फोन. हा बापरे. वाव कांतारा उठला वाटतं आमचा. काय काय झालं काय पिसालतो का या सकाळ पिसालतो ना तर काय करू कधीपासून कटली इथपासून तंगडापासून उभा आहे. कधीपासून सांगितलंय बाजारात जावा, जरा मसाला आणा, पापड आणा, लोणचे आणा, डाळ आणा, तांदूळ आणा. तर नाही, पुढच्या 5 मिनिटात तुम्ही जर गेला नाही ना तर बाहेर शेतात नेऊन पियरी तुम्हाला. कळलं तुम्हाला? इतके दिवस हा बोका झाकून का ठेवला होता, कळलं काय तुम्हाला? काय काय जरा काय हाय काय वरती देवान दिला नाही की फक्त एवढा फ्लॉवर पॉट घेऊन आलेस फक्त. तुम्ही जास्त बोलू नका सांगतेय. अरे देवान एवढा मस्त हँडसम नवरा दिलाय, कोकणचा चॉकलेट हिरो दिलाय, तर कसं त्याच्याशी बोललं पाहिजे? पटकन ही पिशवी घ्यावा आणि बाजारात जावा. तर तुम्ही हवा आणि मी आहे. सारख्या काय सकाळी उठून धमकी देऊ नका, मी आधीच सांगतो या. काय करणार मी आहे? पिसाललो ना तर टाके वेल्डिंग करून इथले येतो. हा काय कशी असं बोलता हा, असंच बोलणार तू. टाकीन वेल्डिंग करून हा. टाकीन. माझ्या भावाकडनं जरा शिका. बायकोला कसा गुलाबासारखा ठेवलाय. कारण त्यानं गुलाबावर लग्न केला नाही, कळलं ना? मी हा वर्ड पिंपल कसा सजू हेच मला कळत नाही. धावत येऊ नका अंगावर. धावत येऊ नको अंगावर. काय जावा लवकर. जातोय येत आहे. यांचा काय ये बाय माझी पपल्या. वा 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 मस्त मस्त. ओ भाऊजी आहेत ना? मी आहे अजिबात जोडा शोभत नाही. मस्त आहे सगळं. चल येस बस अचानक बस 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 रे भाऊ बस 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 इथं बस. अरे बस. अरे बापरे. काय बस काय माझे अरे. झाला काय? राहू दे. डावा उजवा कौल लावताव काय? काय अरे काय संगीत खुर्ची खेळता बाई की काय काय झालं काय? बाय गुलाब गुड न्यूज आहे काय? गुड न्यूज आहे. कली येणार आहे काय? कली येणार आहे. विचारा तुमच्या युयुत्सुलाच. मला कशाला एवढ्या असेल नेत्रावतीलाच विचारा. नाही बोला बोला युयुत्सू. आता तुम्हीच बोला काय ते. नाही नेत्रावती तूच बोल. नाही तुम्हीच बोला युयुत्सू आता. नेत्रावती तू आता का बोल. तोंड शिवलंय तुमचं? अरे वाय मी येले बोलणार युसू नेत्रावती. गाडी सोडा फलाटावर नाही एकदाची. मेले युसू नेत्रावती. बरं तुझं नाव हिचं नाव चांगलं तरी आहे नेत्रावती. हा कुठल्या अँगल युसू वाटतो मला सांगा. काय झालं काय झालं काय? नाही मीच सांगतो. काय विचारलंस तू हिला? काय विचारलंस? काय गुड न्यूज आहे काय? गुड न्यूज आहे काय? ते काय हिच्या बाजूला उभं राहायचं नाही. काय झालं काय पण? कशी देणार गुड न्यूज? का? कशी देणार? जरा हिच्या जवळ गेलं ना की जड जड शब्द बोलते. कसा होणार रोमांस? हो माझे जड शब्द बोचतात तुम्हाला. जरा 2 प्रेमाचे शब्द बोलायला गेले की वस्कन अंगावर येतात. तुसड्यासारखं वागवतात मला. माझ्या ओल्या भावानं तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. तो कसं फुटणार प्रेमाचा अंकुर? घ्या 4 वाक्य बोलली. ओल्या भावना, प्रेमाचा अंकुर, तुसड्या भावना. केवढे जड शब्द बोलते. कसा होणार आमचा रोमांस? ताई स्पष्ट सांगतो आता आलोय तर आम्हाला एकमेकांवर राहायचं नाही आहे. धर तुम्ही पण जर झालं. अरे काय 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 मी सांगितलेलं आहे. अरे मेले ना बोरं काढून द्यायचं तसं लिहिलं नाही काढून. काय 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 बोलतात हे रवल नाता? काय चाललंय यांचा? मला माहिती होतं या होणार आहे. काय होणार आहे? मला माहिती होतं या होणार आहे. गुलाबजाम रॉकेलमध्ये पडल्यावर लफडी होणारच ना. तर पाकात पडला पाहिजे ना. काय झाला काय? नेमकं झाला काय? मला युयुत्सूच्या काही गोष्टी पटत नाहीत. काय स्पष्ट सांग. हॅलो बोलतोय. बोल काय? तो मला स्पेस देत नाही. मला माझा वेळ हवा असतो. मला माझी मोकळीक हवी असते. हा मला देत नाही माझा वेळ. जे काय बोलते ना माझ्याशी ते सगळे जड शब्दात बोलते. मला काय कळतच नाही काय बोलते ती. काय कळत नाही. आणि काय मी कसं बोलायचं तुमच्याशी? जवळ गेलं नाही हिच्या रोमॅन्टिक बोलायला लागलं ना की जड शब्द वापरते जे मला समजतच नाही अशी करते. बरं हे सगळं दोघांमध्ये ठीक आहे. 4 चौकात पण ही बाई जडच शब्द बोलते. मला काय कळत नाही. 4 चौक माझ्या तोंडाकडे बघतात. मी काय करायचा? थांब बाय माझी नेत्रावती. जड म्हणजे काय बोलतेस नेमकी बेडरूम मध्ये? काय नाही आपलं सुरुवात करताना 2 शब्द बोलायचे म्हणून आपलं पर्णपटलावर उलगडलेल्या तुझ्या या छानशा प्रेम शृंखलांना एका छोट्याशा शिंपल्याच्या डोहामध्ये साठवून ठेव आणि हा पूर्ण आसमंत भरून टाक आपल्या प्रेमाच्याच रंगांनी.
मग बघ आपलं बंबाळ क्षितिज कसं छोटी छोटी पावलं उमटवेल आणि आणि आपले सूर हे असं म्हणतात विलीन होतील. एवढंच. बाईनी यात्रावती बेडरूम मध्ये दुधाचा गलास घेऊन गेलीस तरी पोरं होतील. त्याच्यासाठी एवढे जडजड शब्द बोलायची काय गरज आहे? बरोबर. नाही तर एक काम कर, त्याच्या समोर एकदा बस आणि त्याला म्हण पोरं तरी पोरं होतील. ही भाषा समजते त्याला. एवढा जडजड कुठं समजणार आहे त्याला? हा बाय. बरं ताई अजून होता काय? ही सगळं जडजड बोलते हा. रात्रभर त्या जड शब्दांचा मी अर्थ लावतो, मग तिला सांगतो, तो तिला पटत नाही, मग आमच्यात भांडणं होतं. तेवढाच काल होते, काय करायचा? ए पसाड्या, पण तुला वेले करायचा हिशोब ठेवायचा आहे कशाला? हिशोब ठेवायचा कशाला म्हणजे तुमच्यासारखा उंडगा येतो त्याला जॉब नाही आहे. आहो ताई, यांचं काय सकाळी उठलं गवत वला केलं की चालली असे असे चालत. हे जास्त बोलू नका, टाकीन वेल्डिंग करू इथल्या इथं. बरं मी ऐकते. मी भाषेचं ऐकते. हा ताई, मी भाषेचं ऐका. भाषेचा काही प्रॉब्लेम नाही करणार एवढा. पण काय माणसाच्या जवळ जाताना माणूस शांत नको का ताई? हा शांत नको. असं असं मिठीत शिरायला कुशीत शिरायला शांतता तर हवी ना. हा रात्रभर घोरत असतो ताई. तेही वेगवेगळ्या सुरांमध्ये, कधी वरचा सा लावतो कधी खालचा सा. कसं करायचं प्रणय? काय सांगितलं होता लग्नाच्या वेळेला? घोरू नको सांगितलं होता ना. एवढं पण तुला जमत नाही संसारात करायला. तो जिंदगानीवर थू आहे. कोण बोलतंय बघा? तुमची वाट कशी हलू फडफडते हो? माझी काय वाचल्यावर फडे, आम्ही दोघं बोलतो आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? काय भाऊजी या घोरतात? ती फक्त घोरतेच, तेवढंच येते तिला. हे कायच नाही. मागल्या टायमाला घरामध्ये रात्रीची एवढं घोर होती, शेजाऱ्यांना वाटलं माझ्या घरात बिबटे आलाय म्हणून बाहेर पिंजरा लावला नाही. काय करशी? मग काय माझा सांगितलं. सांगितलं काय रात्रभर तुमचा गॅस दिवाळी साजरी करत असतो त्याचं काय? काय पण वय तर आता स्वतःच आले तर शिक 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 शिक. तू घोरण्याचा विचार त्यांना. हा घोरण्याचा काय बोलत होती? काय घोरतो हा तर काय करायचं? काय नाही, सोपा उपाय आहे. जो अंगठा असतो ना त्याला दोरी बांधायची आणि घोरला ना की अशी वाढायची, म्हणजे जाग येईल. म्हणजे झोप मोड झाली की कसं त्याचं ते घोरणं पण मोडून जाईल. काय होत नाही ना. हिच्या अंगठ्याला दोरी बांधली होती आणि ती दोरी मी खिडक्याला लावली होती. 4 खिडक्या आवडला नाही ना. काय पैशाडी सांगते अंगठ्याला दोरा बांधा. त्या माणसाचं काय करू मी? नाही काय वडील ना निसा. ओ भाऊजी 4 दोघांना पटेल असं काहीतरी बोला. पटेल असंच आहे. माझ्या बहिणीचं माहेरचं नाव नाजूक आहे. कोण तो ज्यानं कोणी नाव ठेवलं ना त्याला माझ्या समोर असा कातलावर 4 वेळा आपटतो ना त्याला. नाजूका ना, हिचं नाव भाजूका पाहिजे होतं. मला कातलावर आपटतात मला. जरा काय झालं ना की डायरेक्ट अंगावर येते. बाकीला आदली मधली रिॲक्शनच नाही कुठली. आदली मधली रिॲक्शन आहे. नाजूका या कपाटाच्या बाजूला तुम्हाला उभं केलं ना, कपाट जास्त शेक्षी दिसल. शेक्षी तोंडा शब्द तरी शोधतोय का तुझ्या? भाऊजी कसं बोलतात आईशी? हे बोलतात ते सगळं सोनं. काय आणि काय हो काम काय करता तुम्ही? काय काम करता? चांगलं मला एकटीला करायला लागता. हा तू एकटीन करतेस आणि मी काय दिवसभर झुरला मत असतो घरातली. नाही तर काय करता? काय कुत्र्यानी चप्पल नेलेली सकाळी शोधून आणतात. हे यांचं काम. हे काम नाही. चप्पल काय फुगड येते? तुझा बापूस पाठवून दे तुम्हाला. नाही तर याका ठिकाणीच आहे मी. वाडी सांगत फिरत असतो मला जेवाय मिळत नाही घरात म्हणून. अरे आणि ही माझ्या पोटावर आता गॅसवर बोलली, मला आठवलं म्हणून सांगतोय. हिच्या जेवणामुळे माझी सगळी लफडी झाली पोटाची. काय लफडी झाली? लफडी काय झाली? जेवण केलं की आडवा हात करून जेवता बरा. भांडू नका. संसार म्हणजे कसं भांड्याला भांडं लागतं. काय भांड्याला भांडं लागू दे, पण टाकीला वाटी लागली तर कसं वाटेल? वाटीतलं पाणी संपलं की टाकीकडेच बघता करून. ऐका आता संसारात विभिन्न प्रकारची माणसं एकत्र येणारच. आपण समजून घ्यायचं, तोच तर संसाराचा गाभा आहे. काय गाभा बिबा नाही, ह्याला नेऊन कुठेतरी दाबा आधी पाहिला. गाभा करतायत. माझं आता डोकं पिसाळलेलं लक्षात ठेव. हा डोंगर फोडून मी मधनं जोपर्यंत रस्ता करत नाही ना, तो माझं नाव बदला. शेंद्रू कानू देवलेकर नाही. बदला तुम्ही माझं नाव. मला वाटणार
मला फोडणार आहे माझ्यातनं रस्ता काढणार आहे नाही, नाही. या अंगठ्याखाली तुमचा जेसीबी नाही ठेचला ना तर मी पण आहे तुम्ही पण आहो. ए, भावा बघ ही झोपडी आहे ना स्वतःच्या कर्तृत्वावर उभी आहे 4 वेळा हलवला नाही तिने अशी मारामारी करून काही होणार नाही तर काय नाही नाही मारामारी करून काही साध्य होणार नाही पण याला एकदाचा मारला ना तर माझं मन शांत होऊन जाईल. अशीच अंगावर येते. अगं मागल्या टायमाला मला मिठी मारला नव्हती माझी ऑक्सिजन लेवल 50च्या खाली गेली माहितीये काय ऑक्सिजन लेवल ह्या माणसासोबत उगाच लग्न केलंय मी. काय लग्न अरे लग्न करून लोक घरात बायका आणतात मी गुंड आणलाय गुंड कळलं काय बरोबर आहे. त्याच्यापेक्षा मी शेंगदाण्याशी लग्न केलं असतं तर जास्त वेळा वापरला असता त्याला. काय बोलते त्याला बोलता तरी येत ह्याचं काय करू मी. मला बोलताय काय पण बोललो का तू लक्षात ठेव हा माझ्या वाईट माणूस नाही तर हे सगळे हे तुम्ही चाललो कुठं आमचं चुकलं तुमच्याकडे सोल्युशन मागायला आलो आमचं बरोबर चालू आहे रॉकेल आणि गुलाबजाम मस्त संसार अरे पण एकटे जाऊ नका मला त्रास होईल आता. काळजी घ्या, हा. अरे तुमच्या जीवावर लय बोललोय मी आता काय करणार चॉकलेट इथला चॉकलेट इथला काय एकट्याला बघू. नाही नाही तसं नाही अगदी म्हणजे एवढं मनावर घ्यायची काही गरज नाही नाव घ्यायची गरज नाही. आज तुमची नाही फोडणी दिली तर माझं नाव पण नाही श्रीदेवी शेंद्रू देवलेकर हा कोकणची कॅन्डी. अरे बघतोस काय वाजव लवकर चला घरात क्या बात है मस्त विषय मस्त सादरीकरण. प्रसादा छान छान मजा आली. शेंद्रू बऱ्याचदा तो फोनवरती बायकोशी बोलताना दिसला पण बायको प्रत्यक्षात या मंचावरती येईल असं खरंच कधी वाटलं नव्हतं पण आली ती धमाक्यात आली आणि परफेक्ट कास्टिंग. वनिता इतकी ॲप्ट आहेस तू श्रीदेवी शेंद्रू देवलेकरसाठी. वा वा कोकणची कॅन्डी आवडलं मला. आणि ज्या पद्धतीने विषय फिरला त्यांच्यावरनं तुमच्यावर ते इतकं सहज झालं की लक्षातच आलं नाही कधी भाजी पलटी झाली आहे. मस्त मजा आली. मंडळी हे नितळ हास्य असंच फुलेल पण उद्याच्या भागात त्यामुळे चुकू नका उद्याचा भाग बघत राहा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.